मित्रांनो, या सायन्सच्या युगामध्ये तंत्रज्ञान एवढं ॲडव्हान्स झालंय, याच्या माध्यमातून आपण कितीही दामटून बोलायचा प्रयत्न करू किंवा आपण एखादा अजेंडा लोकांमध्ये पेरायचा प्रयत्न करू, तो सपसेल तोंडघशी पडतो. असं अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी पटवायचा प्रयत्न करतोय, पटवून द्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याविषयी आपण ह्या सगळ्या माध्यमातून ज्ञान घेऊन आपण अवगत झालेलो असतो. आता असंच काही पत्रकारांनी ठाकरेंची किंवा ह्या दोन्ही ठाकरे बंधूंची राऊतांसहित बोलती अक्षरशः ऑन कॅमेरा बंद केलेली आहे. ते तोंडातून एक शब्दही काढू शकले नाहीत, कारण तो प्रश्नच असा होता. मित्रांनो, रामकृष्ण हरी, आपल्याला आज याच एका दोन व्हिडिओ वरून आपल्याला बोलायचं आहे. दोन व्हिडिओ बद्दल बोलायचं आहे. दोन वेगळे व्हिडिओ आहेत, दोन वेगवेगळे संदर्भ आहेत, पण ते दोन्ही संदर्भ ह्या दोघांचाही जो काही खरा चेहरा आहे किंवा यांचा काही अजेंडा आहे, हा सगळा उद्ध्वस्त करणारे आहेत. आणि एका पत्रकारांनी प्रश्न विचारला पत्रकार परिषदेमध्ये या तिघांच्या, तेही प्रश्न असा होता, तो प्रश्न ऐकल्यानंतर राजसाहेबांचा चेहरा पाहण्यासारखा होता. कारण राजसाहेब तर आपला चेहरा असा प्रसन्न दावू शकले नाही. त्यांचा चेहरा असा होता की या ठिकाणी कोणीतरी बळजबरीने आणून बसवलंय आणि त्याचा आपला अपमान होतोय, त्यांचा असा चेहरा तो होता. आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी नर्वस होते. तो नेमका प्रश्न असा होता. बघा, आपण ते पहिले प्रश्न बघूया. तो प्रश्न नेमका विचारला कसा पत्रकाराने, पाहून घ्या. एक प्रश्न आहे उद्धवजी, एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जातं आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल, तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय. तर जे राजकीय पक्ष आहेत, विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही? बघितलं मित्रांनो, म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सध्या हा अजेंडा घेऊन हे महाराष्ट्रासमोर, मुंबई समोर येत आहेत की आता खरंच मुंबईमध्ये मराठी माणूस हा धोक्यामध्ये आहे, त्याचं अस्तित्व धोक्यामध्ये आहे. गेले 30 वर्षापासून मुंबईवर सत्ता आहे, 85 पासून ते 2022 पर्यंत. मग या सगळ्या ह्या मधल्या पिरियडमध्ये हे मुंबईतील मराठी लोकांचं अजून हे अस्तित्व टिकवू शकले नाहीत. आणि जे काही राजकीय मराठी आस्थेपोटी जे काही पक्ष निर्माण झाले, पत्रकारांना इनडायरेक्टली टोला हा राज ठाकरेंना दिला की तुम्ही तर मराठ्यांच्या अस्मितेवर तुम्ही पक्ष निर्माण केला, मग हे तुमचं अपयश नाही का? आता अपयश नाही म्हणायचं तर तुम्ही हा मुद्दा का घेतलाय, इथं हा प्रश्न येतो. बघा, ते नेमकं शालीमध्ये धोंडे घालून ठोकलेला आहे या ठिकाणी पत्रकाराने. या ठिकाणी होय म्हणावं तर ही अडचण आहे. ती अडचण कशी बघा, जर धोक्यामध्ये आहे म्हटलं, तुम्ही 30 वर्ष काय केलं? धोक्यात नाही म्हटलं, तुम्ही हा मुद्दा का उपस्थित केला? म्हणजे बघा, हा प्रश्न आहे ना, हा प्रश्नच एवढा भयानक विचारलेला आहे. अशा पत्रकारांना खरंच एक सल्यूट मला वाटतो. एका प्रश्नातून 3 विकेट एकाच वेळेस पाडलेले आहेत. म्हणायचं काय आता? धोक्यामध्ये म्हटलं, धोक्यात का आहे? 30 वर्ष तुम्ही काय केलं? धोक्यात नाही म्हटलं तर तुम्ही आता हा मुद्दा का घेतला? धोक्यामध्ये नाही तर तुम्ही धोक्यामध्ये आहे म्हणून का सांगत आहात? म्हणजे एका प्रश्नामध्ये याचा खेळ खंडोबाज केलेला आहे, यांची बोलतीच बंद केलेली आहे. म्हणून ह्या तिघांचेही तिथे चेहरे पाहण्यासारखे होते. तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय? बघा, आता जो पुढला होता, तो पुढला पंच किंवा पुढली टांग खेचलेली आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा देवभाऊंनी आपल्या. आता देवभाऊचा प्रश्नच म्हणजे ते वाक्यच असं होतं
ते वाक्य ऐकूनच पोट धरून हसावं वाटतं. कारण गावागावामध्ये सध्या लेकरत पळवाच्या टोळ्या आल्या होत्या. मुंबईमध्ये पण राज ठाकरेंनी पाठीमागं एक प्रश्न निर्माण केला होता की सरकारनं पहिलं यावर लक्ष द्या की मुंबईतून लहान लहान पोरं पळवायच्या टोळ्या सक्रिय झाल्या. देवभावनं सांगितलंय की मुंबईत निवडणुकीमध्ये श्रेय चोरणाऱ्या टोळ्या त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्यात आणि त्यामध्ये 2 अबोध बालक हे काम करत आहे. बघा म्हणजे किती भारी प्रश्न आहे, किती भारी एक वाक्य आहे. हे काम करा, तुम्ही ते ऐकाच की देवभाऊ नेमका काय बोलले, तुम्हाला कळेल की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. हे बघा असं आहे, म्हणजे मुंबई निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी आली आहे आणि त्यामध्ये त्या टोळीमध्ये 2 अबोध बालक सुद्धा आहेत. त्या बालकांनी एक प्रेस घेऊन त्या ठिकाणी त्यांनी तो मुद्दा मांडला होता नेमकं श्रेय लाटण्यासाठी. त्यामध्ये अनेक त्यांनी मुद्दे सांगितले होते की कोस्टल रोड ही आमचीच संकल्पना आहे, मेट्रो ही आमची संकल्पना आहे, नंतर समृद्धी महामार्ग ही पण आमची संकल्पना आहे. पण मित्रांनो, यापूर्वी समृद्धी महामार्गासाठी उद्धव साहेबांची भूमिका कसली होती? उद्धव साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे तोंडातला घास तुम्ही चोरून तो रोड बनवत आहात, विकासाकरता आम्ही हे तोडजोड करू शकत नाही. तुमचा विरोध हा समृद्धी महामार्गाला होता, यांचा विरोध हा मेट्रोसाठी होता. त्यांनी आरे पासून जी काही मेट्रो सुरू होत होती भोयरी, त्यांना सुद्धा ह्या लोकांनी विरोध केला. यांनी कोस्टल रोडलाही विरोध केला होता. म्हणजे ज्या ठिकाणी विकास आहे त्या ठिकाणी हे लोक नेहमी आडवे आलेले आहेत, ते नेहमी त्यांना अडसर ठरलेले आहेत. जर या सगळ्या गोष्टीला तर हे आडवं आले नसते तर हे कामं तेव्हाच लवकरच झाले असते, पण यांच्यामुळं डिले झालेला आहे. मुंबई ही शासकीय जे काही आस्थापना आहे त्यांच्या स्वाधीन न करता सिडको आहे, त्यानंतर म्हाडा आहे, ते गळ्यामध्ये अडकवली बिल्डराच्या, ते घशात घातली. पण त्या सगळ्या देवाभाऊनं परत म्हाडाच्या अंडर दिल्यात. आता म्हाडा ते लवकर लवकर कामं करून हे घरं सर्वांच्या हक्काचे तयार करत आहेत. घराच्या अभावी मुंबई सोडून गेलेले मराठी लोक बाहेर पाठवले कोणी? गिरणी कामगार बाहेर गेले कसं? मराठी कामगार बाहेर गेला कसा? अहो, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठी माणसाची नेमकी वाताहत केली कोणी? असे असंख्य प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर हे पब्लिक शोधत आहे. न्यूजवरती म्हणा, गुगलला म्हणा किंवा सगळ्या प्लॅटफॉर्मवरती. प्रत्येक अजेंडा आपण पेरतोय तो प्रत्येक अजेंडा लोक आता व्हेरीफाय करत आहेत. लोकांना विश्वास राहिला नाही, लोकांना आता भरोसा राहिला नाही. आता लोक प्रश्न विचारत आहेत, पत्रकार विचारतात प्रश्न. त्या ठिकाणी देवाभाऊला घेरण्यासाठी काही पत्रकारांनी खास करून मुंबईत हे चॅनल नेहमी ठाकरेंची बाजू घेऊन आलेलं आहे, ते त्यांना घेरण्याकरता हे मेट्रो मध्ये त्यांची मुलाखत घेत होतं. या ठिकाणी देवाभाऊनं आपल्या बुद्धिचातुर्यानं त्यांना उत्तर देऊन त्यांचा अजेंडा सुद्धा त्यांनी फेल केलेला आहे. म्हणजे बघा, दोन्ही ठिकाणी या दोन्ही वेळेस जे पहिलं पत्रकारांनी यांची बोलती बंद केली की मराठी अस्मिता याविषयी प्रश्न विचारून, आणि देवाभाऊनं जी काही राजकीय श्रेय लाटण्याची टोळी आहे त्यातील जे 2 बालकं आहेत त्या बालकाला सुद्धा त्यांनी एक्सपोज केलेला आहे. दोन्ही ठिकाणी हे यांना उघडे पाडायची कामं या ठिकाणी झालेली आहेत. तुमचं या दोन्हीही प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ मित्रांनो शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.